सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद 2 या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून सर्वसामान्य नागरिक आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह तो पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत। अशातच साईबाबांच्या पावन नगरीत म्हणजेच शिर्डीमध्ये या चित्रपटाच्या निमित्ताने एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळाला आहे। शिर्डीतील प्रसिद्ध युवा उद्योजक आणि सामाजिक तसेच धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे प्रसाद लोढा आणि त्यांच्या मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे। त्यांनी साई आश्रय अनाथ आश्रमातील चिमुकली मुले आणि आजी आजोबा अशा तब्बल 220 जणांना हा चित्रपट मोफत दाखवण्याचा स्तुत्य आणि कौतुकास्पद निर्णय घेतला। अनाथ मुले आणि वृद्धांच्या आयुष्यात मनोरंजनाचे आणि आनंदाचे काही क्षण यावेत या उदात्त हेतूने प्रसाद लोढा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिर्डीकरांना एक छोटेखानी आवाहन केले होते। शिर्डीकरांच्या दातृत्वाची प्रचिती यातून पुन्हा एकदा आली, कारण या आवाहनाला अवघ्या 2च दिवसात उदंड प्रतिसाद मिळाला। समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने सढळ हाताने मदत करत या अनाथ मुलांच्या चित्रपटाच्या तिकिटाची रक्कम जमा केली। या सामुदायिक प्रयत्नातून लोणी येथील नाथगंगा चित्रपटगृहात या सर्वांसाठी सिनेमा पाहण्याची शानदार व्यवस्था करण्यात आली। ज्यांना कोणीही आधार नाही अशा चिमुकल्या अनाथ मुलांच्या आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर थेट चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा जो निखळ आणि निष्पाप आनंद झळकत होता तो खरोखरच अवर्णनीय होता। या खास आणि आनंददायी चित्रपट सफरीचा शानदार शुभारंभ साई आश्रय अनाथ आश्रम येथे करण्यात आला। या प्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे बांधकाम सभापती अरविंद आप्पा कोते, आरोग्य सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक नितीन उत्तम कोते, नगरसेवक नितीन पाराजी कोते, अमित दादा शेळके आणि गणेश दळवी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून टाळ्यांच्या गजरात आणि अत्यंत उत्साही वातावरणात बसेस लोणीकडे रवाना झाल्या। चित्रपटगृहात पोहोचल्यावर सर्वांनी अतिशय आनंदी वातावरणात या चित्रपटाचा मनसोक्त आनंद लुटला। यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रसाद लोढा आणि त्यांच्या मित्रांचे भरभरून कौतुक केले। आज खऱ्या अर्थानं आपल्या शिर्डीतील युवा उद्योजक आमचे मित्र प्रसाद राजेंद्र लोढा यांच्या वतीने साई आश्रया अनाथालयातील जवळजवळ 200 या ठिकाणी ज्येष्ठ युवक, महिला भगिनी आणि मुली यांना देऊळबंद 2 हा पिक्चर या ठिकाणी त्यांच्या वतीने व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने दाखवण्यात येत आहे। खरं तर शिर्डीकर म्हणून त्यांचं आम्ही सर्वजण नगरसेवक, नगर परिषदच्या वतीने, त्याचप्रमाणे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं त्यांनी सामाजिक कार्याचं भान ठेवून ह्या लोकांना कधी कोणी आपण बघितलं तर पिक्चरला कोणी घेऊन जाऊ शकत नाही, पण आज आपण साईबाबांच्या या पुण्यभूमीत असल्या कारणाने बरेच साई भक्त येतात किंवा आपल्याकडे एक चांगली प्रथा सुरू झाली की वाढदिवस असला तर अनाथ आश्रममध्ये आपण साजरा करतो, त्यांना मिष्टान्न भोजन या ठिकाणी देतो, पण त्यांना पिक्चर दाखवणं इथपर्यंत कधी त्यांचं आणि हे लोक ह्या जे काही आनंद आहे त्यांच्या जीवनामध्ये याच्यापासून ते वंचित असतात। तर हा आनंद त्यांच्या जीवनामध्ये येण्यासाठी आज या ठिकाणी प्रसाद लोढा यांनी एक चांगलं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं कौतुक करतो व त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। ओम साईराम। आज आमचे मित्र प्रसादजी लोढा हे युवक मित्र यांनी आज नवीन संकल्प केला होता की आज जो नवीन चित्रपट आला आहे स्वामी समर्थ महाराजांवरती देऊळबंद 2 हा चित्रपट बघण्यासाठी स्वतः न जाता, स्वतः कुटुंबासोबत न जाता त्यांनी आपल्या शिर्डी शहरातील साई आश्रया जे अनाथ मुलांचा जे आश्रम आहे त्या मुलांना हा चित्रपट दाखवला पाहिजे अशी संकल्पना त्याच्या मनामध्ये आली आणि त्यांनी सर्व आपल्या मित्रपरिवाराने ते शेअर केलं। आणि अशा समाजकार्यासाठी शिर्डीकर सुद्धा उत्सुक असतात। प्रसादने जी हाक दिली की आपल्याला या मुलांना पिक्चर दाखवायचा आहे, त्या निमित्ताने सर्व मित्रांनी देखील त्याला मदत केली आणि हे कार्य करत असताना आज तो जवळजवळ 222 लहान मुलांना जे अनाथ आहेत
अशा मुलांना हा चित्रपट बघण्यासाठी लोणी येते स्वतःच्या गाड्या करून 3 बस या ठिकाणी केलेल्या आहे आणि त्या आत्ताच या ठिकाणी रवाना होऊन तिथं नारळ फोडण्यात आलं. खरं तर प्रसादचं कौतुक केलं पाहिजे की आपण पिक्चर स्वतः बघतो, जे आपली मुलं आहेत त्यांना कुटुंबासोबत बघता येतं, परंतु जे अनाथ आश्रमचे मुलं आहेत याच्यापासून वंचित राहतात, त्यांना पण एंटरटेनमेंटची गरज असते. या मुलांना पण बाहेरचं जग कळलं पाहिजे, पिक्चर कळलं पाहिजे. हा धार्मिक पिक्चर आहे, चांगला पिक्चर आहे, असे रिव्ह्यू आहे त्याच्या. तर प्रसादने हे कार्य केलं त्याबद्दल मी त्याचं खरंच कौतुक करतो. प्रसाद लोढा यांच्या या अनोख्या संकल्पनेमुळे समाजाला एक अतिशय सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.